सरकार म्हणतं नाही, ज्या ज्या मराठ्यांच्या लेकरावरती अन्याय झाला त्याने 28 ऑगस्टला अंतरवालीला तुमचा अर्ज घेऊन या. मी दाखवतो ही अन्याय तुमच्यामुळे झालाय. एसीबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस विभाग कोणताही असो, महावितरण असू द्या, गृह असू द्या, नगर विकास असू द्या, कृषी असू द्या, तुमचा महसूल कुठलाही विभाग असू द्या, ज्याच्यातून निवडी झाल्या त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या. मी दाखवतो सरकारनं या मराठ्यांवरती अन्याय केलाय. तुम्ही नाही आले तर सरकारनं नाही अन्याय केला आणि मी म्हणणार प्रश्नच नाही वाटतं. एकाही पोरांना त्या थांबवू नका. 9वा मुद्दा का 10वा, सारथी संस्थेमार्फत ज्या योजना बंद आहेत, ज्या सुरू करावं असं तुम्हाला कायमस्वरूपी वाटतंय, ज्यांना कुणाला माहिती आहे या सारथीच्या योजना बंद आहेत त्यांनी अर्जासह 28 ऑगस्टला अंतरवालीत येऊन बसा. याला जोडून सारथी मार्फत ज्यांनी फायदे घेतलेत पण त्यांना आता त्याचे लाभ देत नाहीत, फायदे देत नाहीत, त्या विद्यार्थिनीचं वाटोळं झालंय, नुकसान झालंय. अशाने सुद्धा 28 ऑगस्टला तुमचं घरांना घेऊन समक्ष या. राज्याला पण दिसू द्या किती मराठ्यांच्या लेकराचं सरकारनं वाटोळं गेलं आणि सरकारला दिसू द्या की ह्या पोरांचे खरोखर आपल्यामुळे हाल झाले. हो द्या आता समोरासमोर सगळ्या गोष्टी होत्या, कायमचे तोडगे काढून टाकू. पुन्हा कोणी म्हणायलाच नको की सारथीमधून माझं काम झालं नाही, मला त्याचा फायदा मिळाला नाही, अगोदर दिला नंतर दिला नाही. ते सगळ्यांनी यायचे. आता इथं एक मुलगी आहे, काजल दिगंबर कातोळे नावाची, तिचे वडिलांनी आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी. हा, 4 मुली आहेत त्या, 3 मुली 1 मुलगा, 4 मुलं आहेत. हे म्हणतात आम्ही घरपोच नोकऱ्या दिल्यात, आणखीन या मुलीला नोकरी सुद्धा दिली. हे फडणवीस साहेब तुमचं काम का? परत म्हणू नका टार्गेट करतोय, टार्गेट नाही करत. माझ्या समाजाच्या समस्या मांडतोय मी. माझ्या समाजाचे दुःख तुमच्या पुढे मांडतोय. कधी देणार तुम्ही? ईडब्ल्यूएसच्या पोरांचं असंच वाटोळं केलं तुम्ही, एसीबीसीच्या पोरांचं असंच वाटोळं केलं का? माझ्या क्षमता नाही राहिल्या ऐकून घ्यायच्या. एक पोरग जर आणि आमचं एक विद्यार्थिनी पोरगी जर संपणार असले, तुम्हाला सांगतो आपल्या जिन्याला सुद्धा इथं उभं राहिले जेवढे आहेत ना, आपल्या जिन्याला सुद्धा काय अर्थ नाही. आपला समाज आणि लेकरं संपणार असले काय अर्थ नाही. फुकट पांढरे कपडे घालून इकडे तिकडे हिंडणं, एक दोन अंगठे हातात घालणं हिंडणं, काय त्या फुगीरपणात उपयोग नाही तुमच्या. तुमचं लेकरू जर वनवन भटकायला लागले नोकरीसाठी आणि भिकाऱ्यासारखं 4 जणांच्या दारात जर भरणार असलं तर मराठ्यांना तुमच्या कष्टाला काही चीज नाही. तुम्हाला कोण फसवतं ही शोधला पाहिजे तुम्ही. भला आपला पक्ष असला तर चुकीला चुकच म्हणायचं शिका जातील. जी जात असं शिकली चुकीला चूक म्हणायची ती जात सुधारली. ज्याने पक्षालाच बाप मानलं, जातीला बाप नाही मानलं ती जात नाही सुधरत. तुम्ही नेत्याचेच पोरं मोठे झाले पाहिजे ही जर भूमिका घेतली तर तुमचे लेकरं कायमचे बरबाद होणार आहेत. तुमची जात कवा मोठी नाही होणार. तुमची जात आधी मोठी करा, मग तुमच्या नेत्याला पण मोठा करा. जातीसाठी एकदा तुटून पडा भांडायला. तुमचं सरकार आहे ना, तुम्हीच तुमच्या सरकारला भांडलं पाहिजे.
निवडून बी त्यालाच द्या, त्याही मताचे आहेत आपण. पण तो देणारच नसेल, तो जर विषयाचं ताटच आपल्या लेकरा पुढे ठेवणार असलं तर तुम्हाला सुद्धा गोष्टी कळायला पाहिजेत. व्हॅलिडिटीसाठी, एका व्हॅलिडिटीसाठी फोन करावा लागतो 50 वेळेस. का रे बाबा, फडणवीस साहेब आमच्या नोंदी असून आम्हाला कसं काय प्रमाणपत्र नाही? आम्हाला व्हॅलिडिटी कोणत्या ओबीसी व्हॅलिडिटी केली फडणवीस साहेब तुम्ही आतापर्यंत? वंशवळ जुळा ना, महसुली पुरावाच नाही, कुठं वावरच नाही. आता मला सांगा, एखाद्याची नोंद निघाली त्याच्या जन्म मृत्यूच्या याच्यावर, किंवा शांत उभा राहा, समाज लय महत्वाचा आहे, तुम्ही मला काही किंमत नाही, तुम्हाला नाही, मला नाही. एखाद्याची नोंद निघाली जन्म मृत्यूच्या याच्यावर, काही काही बैल विकायला गेले, बैलाच्या दाखल्यावर कुणाची कशावर कुणबी आहे, ज्याची नोंद सापडली ना त्याला म्हणतात महसुली पुरावा द्या, त्याला वावरच नाही, त्याची काय चूक आहे? काय राव फडणवीस साहेब, मराठ्यांनाच का फक्त नियम, आणि ज्या जातीचं आरक्षणात बसत नाही त्यांना पोट जाती आणि उपजाती म्हणून तुम्ही आरक्षणात घातल्या. किती हो तुझ्या भाव, किती टार्गेट करून मारणार रे मराठीचे समाजाचे पोरं? जो समुदाय कधीच आरक्षणात बसू शकत नाही त्यांना तुम्ही पोट जाती उपजाती म्हणून आरक्षणात घातलं. आणि आम्हाला विचारतात तो महसुली पुरावा द्या, आता वावरच नाही. तुम्ही त्या 4-5 चक्कर घेऊन लगेच महसुली पुरावा दाखवतो, मस्त पैसे फडणवीस कारण झाला बाहेर गजत येते. मराठ्याला वावर नाही ते वावर तरी घेतील. काय त्या पैशाचा उपयोग होऊन द्या काही तुमच्या थोड्याफार, येऊन द्या गोरगरिबाच्या कामाला. मराठी तरी म्हणते ना आम्हाला 2-3 एकर वावर घेऊन दिलं, नाही ते तसंच व्हायचे, जायचे असे कुजून पैसे. एका खेड्यात झालं बघा तसं, एक माणूस लय चिंबूस होता, चिकट लय पैशावर होतं, पण चिकट होतं, कोणाला देतच नव्हतं, नुसतं पैसे जमून व्हायचं. पण पैसे चोर नाही म्हणून गंजीत लपून ठेवले. गंज कळत तुम्हाला, बाजारीचे कडब्याचे गंजीत लपून ठेवले, गंजच पेटली. तो पाणी टाका म्हणतच नव्हता, तो फक्त म्हणायचा पलीकडे कोपऱ्यातून वाढा. पलीकडे कोपऱ्यात काय वाढा लोकांना कळणार, त्यालाच नाही होतं पैसे येतील. आणि त्याच्या नशिबाने नेमके 8 दिवस पैसे जळले, 8 दिवस राहिले. आणि नुसतं असं म्हणायचा, येड लागलं त्याला ते पैसे घेऊन. आता कारण 8 दिवस जळले कामालाच येणार. तसं फडणवीस साहेब घ्याव दे तुमचे पैसे कामाला, गरीबाचे गंजी गोची ठुले असले तर. गरीबाच्या लेकराला तुम्ही पुरावे मागायला लागले. कायचे पुरावे त्यात जाऊ? लोकांच्या नोंदी नाहीत आमच्यावर, नोंदी आहेत. काही काही जागेवर काय झाले, नोंद सापडली पंजाची, थोडं पुढं आलं लगेच त्याचा नातू लागतो वंशवळी. नातवाला जमीनच नाही राहिली, ते म्हणते तो आपण सोडला पुरावा, त्यांनी ही केली. म्हणजे यांच्या थोडक्यात ई केवाय सारखं आहे. केवाय करा म्हणतात ना शेतकऱ्याचे, आता हा केवायसी करा म्हणतात, तशी सिस्टम आहे ही आरक्षणात बी. आपल्या ई केवायसी आमच्याकडे पोरग आलंय का रे? नाही का? उदाहरण म्हणून सांगतो, आरक्षणाला चिटकून उदाहरण आहे. 10-5 जण जमले शहाणे पारावर बसतात बघायचे. चांगलं सुखात चाललो होते, 2-3 एकर वावर घेतलं होतं, ऊस पीस लावला, 4-2 नमुने भेटले, ते म्हणले मुकादम होय, लय मजा आहे त्याच्यात. चांगलं सुखाने चाललं होतं. 26 टायर केले त्याने बैलगाड्या, 26 बैलगाड्या. फडणवीस साहेब खरं ये तुम्हाला परत फोटो वाटत, तुम्हाला वाटत मलाच वाजत, तुम्हाला नाही वाजत बाबा, तुम्ही मराठ्याला द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेते, हे पण फडणवीस साहेब लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं, थांबले बाबा 7 आपण घेऊ, मी पुढे माग सरकार नाही. त्यांनी काय केलं, 4-5 जणांच्या मित्राचं ऐकून मुकादम झाला. 26 त्यांनी टायर लावल्या. पण त्या टायरावर काय सिस्टम असते माहितीये का? त्याला ते
जीएसटीचे पैसे भरावे लागतात. ज्या जवळावर 3 एकर जीएसटी भरू शकतात का गरीब? हा, पण टायरामुळे प्रत्येक टायरवर पैसे आले असते ना लाखांनी, आणि ते आले त्याच्या खात्यावर. बघा फडणवीस साहेब, सुसूत्रता आणि पारदर्शक. फडणवीस साहेब म्हणतात पारदर्शक करा. बघा आता पारदर्शक कसं आहे. टायर कोणाचे, काय कोणाचे, पैसे आले त्याच्या खात्यावर, त्याने भरला जीएसटी, म्हणजे तो आला व्हीआयपीच्या रेंज मध्ये. त्याचं कुपनच कॅन्सल केलं. हा ना, कुपन म्हणजे राशन कार्ड. कुपन कळत असं ना फडणवीस साहेबाला? नाही कळत. कुपन म्हणजे कुंपण, हे तार मारणे नाही. चौकून तार मारणे ते तार कुंपण म्हणतात. पण कुंपण म्हणजे आमच्याकडे खेड्यापाड्यात कुंपण म्हणतात त्याला, पण राशन दुकान बुवा. पिशी घेऊन जात होता 4-5 किलो तांदूळ आणायला. ते म्हणले तुझं जीएसटी भरतो तुला नसतं काय? फडणवीस साहेब काय तुमचा भिकारा लागते लोक गरीबाचे. पैसे आले मुकादमकीचे, वाटवं झालं. असे किती असतील त्याची कर्जमाफी व्हाय ना, ते म्हणजे तू ह्यातीत मोडायला लागलो. बघा आता कार्यक्रम बघा, मराठी समजून घ्या तुम्ही. शेतकरी सुद्धा जीएसटी भरणाऱ्याला माफ नाही आहे का? मग खोटं बोलतो का मी? आता मग त्यो भरतोय. फडणवीस साहेब फक्त त्याला एकदा येऊन भेटा तुम्ही, त्यो बघा व्यातीत मोडतो का आणि ते जीएसटी भरू शकतो का? कोणत्या मंत्र्यांनी या आणि त्याला फक्त एकदा बघून जा. बरेच मंत्री त्याला बघून फाशी घेते. ती म्हणजे खरंच चुकत आपल्या इतक्या गरीबाला आपण कर्जमाफी द्यायना. हे रिअल सांगायला मी तुम्हाला. तुमच्या एका चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आहे. कर्जमाफीत बसा नाही. मंत्र्यापेक्षा जास्त ते बँकेचे मॅनेजर शाणे, जास्त शाणे तेच. रात्री माझ्याकडे शेतकरी आले, त्यांनी सांगितलं माझ्याकडे 2,56,000 रुपये कर्ज आहे, मला 54,000ची यादीत टाकली. बघा सरकार. एक जणांकडे 1,33,000 आहे, ते म्हणले तू 59 मध्येच बसतो फक्त. काय मॅनेजर ते आता बोलत नाही जास्त. कशामुळे? भरणे मामा म्हणले मी मग उद्या सगळं क्लिअर करून देतो बा म्हणून. तुम्ही काय मीडियात बोलू नका, वर नसलेलं लफडं तिसरंच आमच्या मागे चिकन. आधीच आमचा फेसबुक पडलेला म्हणजे लोकांनी, त्याच्यात तुम्ही काहीतरी लचण सोडून देता. पुन्हा लोक आम्हाला घरचे हानतेल, चाललं टाकतो डिझेल पळत होत, गाड्या घेऊन तो कार्यक्रम बंद होते. आणि खरंच शेतकऱ्यांनी सरकारचे कार्यक्रम बंद करायला पाहिजे. 2 लाख रुपये कर्ज माफ म्हणते 54,000 करायला वचन यायला आणायचे का? ही रिअल परिस्थिती सांगितली. असंच आरक्षणाचं चाललंय. मराठ्यांच्या पोराला एसीबीसीतून ईडब्ल्यूएस मधून नोकऱ्या नाही द्यायच्या का? हो फडणवीस साहेब कशामुळे नाही द्यायच्या? मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असून पूर्वी प्रमाणपत्र कशामुळे नाही द्यायचे? फडणवीस साहेब का देत नाहीत तुम्ही? तुम्ही त्याच्या व्हॅलिट्या का देत नाहीत? हैदराबाद गॅझेटचा तुम्ही जर जीआर काढला तर पूर्वी प्रमाणपत्र का देत नाहीत? नसता आम्हाला सिद्ध करून द्या. 2-2.5 लाख जर छत्रपती संभाजीनगरला कुंडी आहे गॅझेट मध्ये, तर ते गेले पुढं. मला वाटतं 2-2.25 लाख नांदेडला आहेत. दाखवा ना मला कुठे गेले, हे तर दाखवा. इथं आता सोक्ष मोक्ष होणार आहे 29 ऑगस्टला. मराठ्यांनी लक्षात ठेवा. फडणवीस साहेब आता तुमचा सुद्धा कस लागणार आहे मराठ्यासंग. आता समोरासमोर सांगा, आम्हाला तुमच्याशी भांडायचं नाही, उत्तर समोरासमोर मराठ्यांना द्या. हे मराठी गेले पुढं. एका एका जिल्ह्यात जर 2-2, 3-3, 2.5 लाख कुंडी आहेत. हे मराठी अमेरिकेत गेले सगळे आम्ही हाकलून दिले. आम्ही तिथं जाऊ एसटीने नाही, विमानात जाऊ. आम्ही आमचं कसं जाऊ? विमानावर गेलो हालतो.
हो ना काही दिल्लीला गेला ना गेलं लागलं हवाली ते इमानात देणार म्हणून सांगितलं नाही हो ना खरंच आलं ते आलं बेकार का आम्ही आज गेलं की ती बयाली ती म्हणते कॅप्टनने बोला मौसम खराब आहे बापा म्हणलं तुला मग आड गेलं सांगते काय तिथं म्हणायचं ना कमीत कमी हो ना मी खोटं तर सांगत राहू आपल्या पोटात हवा आपण हाय असा खरा आहे म्हणून मराठ्याला आवडतो विचारपणा नाहीये आपल्याकडे खोटड्यापणा नाही आणि तो आठ जण गेलं ती बाय आली ना ती टपरी इंडियन टाकलेली हो ना चॉकलेट ती पुढं बिस्किट मागतीची मारण्याची म्हणून इतकं माग नको आपल्याला इथे कुठलं बोलणार ती आधी सुरुवातीला सुरू केलं होती सुरुवातीला आल्या आलं दार तो भरायला दार लावलं पुढं आम्ही सुरू ते लगेच सुरू केलं याम काढायला घ्या वगैरे अहो ना आता मी तर बोलते समजा एवढं कोण राहिलो इतकं मुक्त घेतलं तिने एकटी तो म्हणा धरायचं असं फाको असं ओढो आणि पुढे आणि ते ग्राल घातलं होती इकडून घातलं दोन नाल्या होत्या अशा त्याला काढ्या किंवा ते इसको फुक नाही का फुकेलं की ते फुकत नुसतं मग उडी आणायची अरे मला उडी आणायची पण काच उघड नाही कालवर माझी आणखीन एक विनंती आहे पुन्हा खोटं बोलू नका 16 तारखेला जेवढे राज्यातले अभ्यासक आहेत ना तेवढे एकदा अंतरवाली दिले ते काय होतं बरं का खरं सांगतो मी तुम्हाला 16 ऑगस्ट 16 ऑगस्टला अंतरवालीला अभ्यासक या अर्ज घेऊन या कसं जी आर करायचा आहे काय करायचं आहे काय करायचं आहे कशा सुधारणा करायचं तुम्ही काय करता बरं का गपलत माझ्या संग तुम्हाला कंदुरी माहितीये कंदुरी बोकडाची तसं आहे महाग ते मुसलमान देतं मुंडक्यावर पाय आणि पाणी होते तर बोकडाच्या तोंडात कापू एक जण म्हणतो हा पाप पुन्हा डोक्यावर हा मानणार आहे तसं हे माझ्याजवळ बसते मी यांना विचारतो कसा जी आर काढायचा आणि मग या अभ्यासामध्ये हो असा मग बळी म्हणा देता हमेशा ते बघते ते मध्ये पुन्हा घेतो आपण खुशीर तुम्ही तशाच होणार जातीसाठी जातीतून वाढा त्यापेक्षा ना हो द्या तुमच्याच मनाने 19 ऑगस्ट याच्यापेक्षा काय क्लिअर कट मेसेज पाहिजे आता महाराष्ट्राला तुम्ही 16 तारखेला सगळे या काय करायचंय कसं घ्यायचंय तुम्ही सांगा मी बसतो तुम्ही म्हणता तसं आणखी काय पाहिजे एवढं याच्यासाठी म्हणतो फक्त की मला मराठ्यात फूट नको म्हणून नसतं आम्ही एवढे कच्चे नाही आम्ही खंबीर आहेत घ्यायला उलट लोक मध्ये त्या जनाती लागू नका पण मला वाटतं माझ्या समाजाचे लोक आहेत एक ना एक दिवस बिचारे लढलेले आपण त्यांना सन्मान दिला पाहिजे नसता समाजाचं सरळ म्हणणं ते नकोच समन्वय करा अभ्यासक नकोच सरळ म्हणणं समाजाचं मला बोलते तुला एका दिवस मी सन्मानच देतो कोणाचाच अवमान केला नाही आतापर्यंत त्यांचं ऐकतो काही माझ्या मनाचं काही त्यांच्या मनात असंच होत मुद्दे सगळे समजून घ्या आपल्याला 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचंय खास एक मुद्दा महत्वाचा सांगतो काही राहिला असेल माझ्याकडून तर मराठा समाजाचे राज्यात जे जे प्रश्न असतील ना ते 28 ला घेऊन एखादा अधिकारी तुम्हाला त्रास देत असेल आरक्षणाच्या पलीकडचा पण असेल ते आपण सोडून घेऊ कोणाला नोकरीला आरक्षणाच्या पलीकडचा विषय सांगायला
कोणाला नोकरी लागलेले पण जाणून बुजून मराठ्याचा आहे म्हणून टाळते ते बी या एकदाच मराठ्याचा तुकडा पाडतो आता. ती मला ओपन मधून लागला असेल, तो कशातून लागला असेल, जाणून बुजून घेत नसतील मराठ्यांचा आहे म्हणून. उदाहरणार्थ कळणं गरजेचं आहे. बीडला 11 का 9 गड्या 11 11 जण डॉक्टर दोषी ठरले चौकशीला. मराठा समाजाने समजून घ्या तुमच्या पाठीशी किती लागले. तुम्हाला फक्त गोड बोललं जातं आणि गोड बोलून तुमचं नरड तोडलं जातं. 11 जण डॉक्टर अधिकारी सिव्हिलचे दोषी ठरले. काय केलं असेल त्यांनी, घोटाळा म्हणा घोटाळा काय असो, दोषी ठरले 11. सस्पेक्ट किती व्हायला पाहिजे? 11 ना. फडणवीस 2च मराठ्याचे कमी झाले. नुसते हे डाकते मराठी, नुसत्या का पाहणार होऊन द्या तुमच्या जातीचं वाटोळं पुरत. परत म्हणा आमचा पक्ष आमच्यासाठी महत्वाचा. घ्या घालून, सगळी इज्जत घालून घेतली. इज्जत म्हणतोय मी. यांच्या पायी वाट लागली, आपल्या वाटोळं झालं लेकरा बाळाचं. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तिला हे करा ना, खाली पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या सर, पाणी द्या. गर्दी नका, हवा मारा फक्त, काही नाही. अरे मला फक्त हवा मारा. आपल्या समाजाने गाफील वागून समाजाचं वाटोळं केलं. तुम्ही प्राधान्य फक्त पक्षाला दिलं. तुमचा पाय पडतो मी, तुम्ही पक्षात राहा बरं का. तुम्ही पक्षात राहा, पण पहिले ते जातीला का, जातीला मोठं करा. एकदा जात मोठी. बाकीच्यांनी काय केलं, बाहेर जाऊ द्या, नाही तिकडे हवाल मोकळ्या पटांना जाऊ द्या. त्यांचं कोण आहे तिकडं हवाल जाऊ दे बाहेर. तुम्ही समजून घ्या बाकीच्यांनी काय केलं ते समजून घ्या. त्यांची जात मोठी केली मग राजकारणात गेली. तुम्ही आधी राजकारणात गेलात आणि जात संपून टाकला. मराठीची चूक कुठं झाली? थांबा आता बडबड बंद करा. मराठीची चूक कुठं झाली? मराठी आधी राजकारणात गेली. बाकीच्यांनी काय केलं याच्यावर आत्मपरीक्षण करा घरी गेल्यावर जरा. बाकीच्यांनी आधी जातीला लय मोठं घेतलं ना.